हॅलो, गुड मॉर्निंग पब्लिक. कशा आहात? तर मित्रांनो, आज आपण बाहेर जाणार आहे. आणि बाहेर म्हणजे कुठं ते पण आपण सिटीमध्ये जाणार आहे. आणि आपल्या बाईक वगैरे नाही, तो आपण जाणार आहे पब्लिक ट्रान्सपोर्टनी. आणि लोकांचे रिॲक्शन वगैरे घेणार आहे. आणि आपल्याला लोक भरपूर भेटतील की आपल्याला कॅमेरे वगैरे बघून आणि हे काय आहे काय म्हणून. सो आपण तेच रिॲक्शन पब्लिक हे करण्यासाठी आपण पब्लिक ट्रान्सपोर्टला आपण बाहेर जातोय. बाहेर म्हणजे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. सो आपण इथून मी जिथं राहतो आहे ते जोगेश्वरी आहे. आणि इथून जे बाहेर जायचं म्हटलं तर इथून आम्हाला रिक्षा लागतो. आणि रिक्षाच्या नंतरून पुढं बस किंवा परत रिक्षा, असं करून आपण ट्रॅव्हल करणार आहे. आणि आपण आज स्टेशनला जाणार आहे, छत्रपती संभाजीनगर स्टेशन. आपण स्टेशन बघणार आहे. चला. आणि पब्लिकमध्ये पण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सो आपल्याला पब्लिक काय काय रिॲक्शन देते आणि काय काय नाही. सो आपण दात वगैरे काय घासले नाही, आता आंघोळ वगैरे करून डायरेक्ट तुम्हाला मिळतो असं मला वाटतंय. आणि आज आपण खूप दिवस झालं ना, मी तुम्हाला सांगतो की व्हिडिओ करत नाही. व्हिडिओ म्हणजे आजचा तब्येत बरोबर नाही माझी, आणि त्यामुळं थोडंसं व्हिडिओसाठी लेट होत होतं. सो आता मला बरं वाटते बऱ्यापैकी. सो मी आज जाणार आहे. मला असं वाटते की बाबा हा आज व्हिडिओ करायचा मला, आणि मी आज करणार म्हणजे करणार. आणि ते करणार म्हणजे काय, आता निघणारच आहे मी. आंघोळ वगैरे जेवण वगैरे करून सरळ जाणार स्टेशनला. आणि ते पण पब्लिक ट्रान्सपोर्टनं. आणि आतमध्ये काही कोणाला असं विचारायचं बाहेर की चांगली जागा कुठे काय नाही फिरायला होती. सो पब्लिकनं जर रिकमेंड केलं बाबा ही तर जागा चांगली आहे, सो आपण तिथं पण जाणार आहे. सो मित्रांनो, चला मी जातोय आता, फ्रेश होतोय. आणि तुम्हाला डायरेक्ट मी पब्लिक ट्रान्सफरमध्ये घराच्या बाहेर निघतानाच दाखवतोय की आपण तिथून सुरळीत आपली चालले म्हणून. सो चलो. तर मित्रांनो, आपण आता जातोय. आणि तुम्हाला मगाशी बोललो ना की आपण आज बाईक वगैरे काय नेणार नाही. सो डायरेक्ट आपण पब्लिक ट्रान्सफरला प्रवास करणार आहे. आणि बघणार आहे स्टेशनपासून आपण जे फेमस वगैरे काही जागा असेल तिथं आपण फिरूया. तो आपण जाऊया खाली. इथून बघू शकता तुम्ही, खाली जाऊया. ही गाडी आपली, तसं गाडी ठेवून जायचं ना, आता जायचं फक्त पायी. तुम्ही बघू शकता हे वातावरण. आता पब्लिक ट्रान्सफरनं जायला भाई अवघड आहे. आणि जिंदगीमध्ये पहिली वार करतो मी पब्लिक ट्रान्सफरनं जायसाठी. सगळ्यात इथून तर भेटेल आपल्याला गाडी. इथून आपल्याला गाडी मागून जावं लागेल. परत आपल्याला ॲटो, तिथून मग बस. सो आता इथून बघूया. इथं गाडी थांबूया एका जणाला. मला तर मजा येते. सो बघू. पहिला एक्सपिरियन्स आहे. आतापर्यंत काय असं केलं नव्हतं. सो बघू शकतो आपण. एखादा गाडी वगैरे आली तर गाडीनं जाऊ डायरेक्ट. गाडी भेटणं जरा मुश्किल आहे. लोक बघायला लागली. बघू दे, चांगलं आहे. इकडनं गाडी यायला पाहिजे आपल्याला. सो गाडी का नाही, आपण पैदलच जाऊया. आणि मास्क कशामुळे घातलं की थोडं सर्दी वगैरे, आणि पब्लिकमध्ये चालू आहे त्यामुळे जरा मास्क लावून जातो. रोडवरती फक्त मी एकटाच आहे. तुम्हाला दाखवतो. इकडे जरा लांबवरती रोड आहेत, म्हणजे हाय कोणतरी. आणि या बाजूला बघा शेती आहे आमच्या इकडं. आणि पहिली बार पैदल चालायला लागलो. हो, खूप दिवसानंतरून. आणि आजारी पण होतोय. सो आता मला वाटत नाही गाडी कुठली येईल. सो आपल्याला पैदल जावं लागेल असं मला वाटतंय. चला बघूया, पैदलच चालू. काय करू. तुम्हाला जरा कॅमेराचं एंगल थोडं चेंज वाटलं तर थोडं समजून जावा. पब्लिकमध्ये करतो व्हिडिओ. आणि रोडवरती एकटा आहे, लोक बघायला लागली. आणि तुम्हाला कापूस दाखवतो बघा. कापूस समोरून गाड्या वगैरे येतात. आणि रोड बघा. हा तुम्हाला गाडीवर पैदल दाखवायचा ना मी रोड, तोच रोड आहे. आणि ह्या साईडला आमचे म्हणजे हे चालू आहे, काय म्हणतात त्याला, प्लॉटिंग वगैरे. आणि इथं काम चालू आहे. पैदल जाणे का आता. हे बघा इथं शेती, शेतीच्या बाजूला कंपनी. इतका वेळ पैदल चाललो, अजून एक पण गाडी नाही आली. आपण गाडी येतं का नाही ते नाही माहिती. इथून 700 मीटर पैदल जायचं, 500 किंवा 700. सो आपण तेच करतो आता, पैदल जाऊया. जोपर्यंत गाडी येत नाही तोपर्यंत. मला वाटत नाही की गाडी येईल. आता टायमिंग पण किती झालं आहे, 10:55 म्हणजे 11 वाजले. 11 वाजता पण एक पण गाडी नाही आली. तर थोडंसं समजून जायचं. एक तर बघू शकता तुम्ही इथून रोड आपण चांगला
पार पाडला असं वाटतं मला. सो आपण तर बघा ही कुठली कंपनी, समीर जोगेश्वरी म्हणजे जोगेश्वरी राहणार MIDC मध्ये येतं आहे. याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, कंपन्या आणि म्हणजे शेताची जागा होती ती आता त्याच्यामध्ये MIDC मध्ये कंपन्या आल्या, म्हणजे जवळजवळ कंपन्या शेताच्या बाजूला कंपन्या. सो तेच प्रकार असं काहीतरी आहे. आणि बघू शकता गाडी एक पण आलेली नाही आत्तापर्यंत. अजून आपल्याला 250-300 मीटर पैदल जायचं आहे. समोरूनच गाड्या यायला लागल्या, पाठीमागून काही गाडी एक पण नाही आलेली अजून. सो बघू, थांबा जरा, पैदल जाऊ आता. हा आजीबाई म्हणतात शूटिंग चालू आहे का भाई. आणि मी बोललो हा. कॅमेरा खाली केलाय आणि तेव्हा ते शूटिंग चालू आहे का, मी बोललो हा. तेच एक्सपिरियन्स करण्यासाठी आपण डायरेक्ट पब्लिकमध्ये जाणार आहे. मला जरासं थोडं हाय नर्वसनेस फील, पण ठीक आहे. पब्लिकमध्ये गेल्याच्या नंतर नर्वसनेस वगैरे सगळं निघून जातं, मला ते तर माहिती आहे. सो थोडंसं असतं, थोडं मास्क पण आहे ना आपल्याकडं. आणि तुम्ही बघू शकता चांगलं वाटतंय. ते आजीबाईवर शेतातले म्हणजे ढोरायला नसते का, जे गाय बैल वगैरे असतात त्याला चारा घेण्यासाठी ठेवलेली. आणि तिथे भाऊ शूटिंग चालू आहे का, मी बोललं हा. तर मला दाखवणार होतो, पण ते कॅमेराच तो हे एंगल खाली केलं तर त्यामुळे तुम्हाला दाखवणार आहे. सो काय विषय नाही, तुम्ही बघू शकता. इथं कुत्रे बित्रे फुकले तर मी डायरेक्ट कॅमेरा बंद करतो रे भाई, मला कुत्र्याचं भेव वाटतंय. सो आता पाठीमागून एक गाडी आली, तिथं तो कॅमेरा बंद काय केलं, तिथं कुत्रे भुकत होते. पाठीमागून गाडी आली भाई, तिला डायरेक्ट लिफ्ट दाखवणार, आज दाखवणार. चौकापर्यंत सोड ना भाऊ, इथं पुढे सोड ना भाऊ. त्या भेटलं आपल्याला हो, थँक्यू. हा स्टेशनला चाललोय रे. पुढे चालले किधर, मतलब इधर इस साइड जा रहे ना. हाँ मेरे को विचारलं नाही की आपल्याला थोडी जास्तच लिफ्ट भेटली असं म्हणायचं. पण आता जोगेश्वरी कंपनीच्या पुढे चाललं आहे. आपल्याला जस्ट इथं क्लिप पाहिजे होती, पण आपण याच्या पुढे देतोय आता ते आपल्याला. ठीक आहे, मला काय विषय नाही, चांगलं आहे. पुढे जाऊ आता आपण. तर तिथून आपल्याला परत रिक्षा जर अलीकडे उतरला तर रिक्षा पाहिजे, आणि जर समोर लिहिलं तर बस भेटेल आपल्याला, असं मला वाटतं. रांजणगाव फाट्यापर्यंत आपल्याला जायचं आहे. आज काढतो आता थोडं, मला वाटतं जरा असं काढूच दे. बघू शकता तुम्ही. और मराठी नहीं याद कर तुला नहीं आता है, मैं यूट्यूब वीडियो बना रहा हूँ, ब्लॉगिंग. तो मैं अभी बोला कि घर से ऐसे पब्लिक ट्रांसफ़र लेके चलता हूँ. तो पहले आदमी तुम मिले भाई मेरे को. क्या नाम क्या है तुम्हारा? हाँ अच्छा. तो अभी चलते हैं वहाँ. मी पण हिंदी बोलायला लागलो. चांगलं आहे, थोडंसं आपला डर होता, आणि आता ते तिकडून जाईल मला असं वाटतं थोडंसं. आपल्याला परत स्टेशनवरती जायचं आहे. थोडंसं स्किप करायचं आहे वगैरे. मी असं काय शूटचं एंगल दाखवतो आहे. ते मास्क लावणं कंपल्सरी आहे, सर्दी आली, आणि मास्क नाही लावलं तर थोडंसं विषय आहे. त्यामुळे मास्क लावून डायरेक्ट चाललो आहे. आपल्याला चांगली लिफ्ट भेटली, बघू शकता तुम्ही. पण मला येऊ दे, त्याला काय वाटलं काय माहिती. भाऊनी इथं सोडला आणि भाऊ इकडे गेलाय. सो आता आपण इथून पैदल जायचं आहे. बघूया किती लांब येते. अगर कुठली रिक्षा आली तर रिक्षाला मारायचं. आम्हाला जायचं आहे ह्याला
कुठे जायचं आहे? रांजणगाव फाटा. आपण थांबूया एखाद्या रिक्षाला. वाटतं मला रिक्षा येईल आली तर ठीक, नाहीतर नाही. कसला आवाज आहे बघायचा. ट्रेन आवाज करते, चांगलीच करते आवाज. ठीक आहे, काय विषय नाही हो. काय म्हणतो, आपल्याला जायचं आहे फक्त आता रांजणगाव फाट्यावरती. त्याला बरंच लांब सोडलं. परत एक जण थांबत होता गाडी, पण सीन असा झालेला की त्यांनी लक्ष नाही दिलं. तर ठीक आहे, आपण पैदल जाऊ अजून थोडं वेळ. पैदल पण चालायला मजा येते. कितीतरी दिवसानंतर पैदल चालतोय म्हणलं ना, अवघड ना. सो बघूया आता. लिफ्ट मागत नाही मी थोडं, त्या रस्त्यापर्यंत जायचं सर लिफ्ट मागतच नाही. सो जवळ आहे ते रस्ता. इथून 300 किलोमीटर असेल बहुतेक. 300 किलोमीटर? अरे 300 मीटर फक्त. इथं सगळ्या कंपन्या आता हे काय काय जे बाटली बिटली बियर बार जे काय आहे ते सगळ्या कंपन्या. आणि हा जोगेश्वरी रांजणगाव जायचा रोड. रिक्षा चालत रे, आपल्याला सोडतील पण मी म्हणलं तर आता इथं ट्रॅफिक लागली पुढं. तर बघा सगळं इंडस्ट्रीयल आहे. इंडस्ट्रीयल इथं बाजूला सगळ्या कंपन्या. आणि कंपन्याचं तुम्हाला मी एक ब्लॉगमध्ये बोललो होतो की इथं 12 तास काम आहे आणि रविवारची सुट्टी पण नाही. सो मला हे पण काय आवडत नाही. इथं सुट्टी वगैरे द्यायला पाहिजे. 8 तासाची ड्युटी, संडेला सुट्टी वगैरे. पण हे ठीक आहे, ज्यांचं करायचं ते करतात, आपण करत नाही. आमच्या घरचे पण लोक करतात, मजबुरी आहे. तुम्ही सपोर्ट करा भाई. आपण त्याची कामं सोडू सगळ्यांची, नाही का. आता मी पब्लिकमध्ये ब्लॉग करतोय कारण थोडंसं काय म्हणतात ते डर और शरम बिरम जे काय म्हणतात ते आपण घालवण्यासाठी पब्लिकमध्ये ब्लॉग करत होतो. सो तरी पण थोडं वाटतंय. आणि आपण आजारी आहे त्यामुळे आपण जास्त बोलू नाही शकत असं मला वाटतंय. बघू शकता तुम्ही इथं इथपर्यंत पैदल आलो आपण इथून लिफ्ट कुणाला पण मागू शकतो, आरामशीर थांबू शकतो लोकं. पण आपण बोललो की तिथपर्यंत पैदल जायचं ते झेंड्यापर्यंत, तिथूनच लिफ्ट मागायची. नाहीतर रिक्षा थांबवायला यायचं डायरेक्ट. लिफ्ट मला आता कोण त्या माणसाने डायरेक्ट जोगेश्वरीहून लिफ्ट दिली होती. सो आपल्याला इथून पण लिफ्ट कोणी पण द्यायला. सो त्याला काय विषय नाही. पैदल चालायची पण जराशी हे पाहिजे ना, त्यामुळं आपण पैदल चालतोय. पैदल पण चाललं पाहिजे माणसाने. मी तर पहिली बार पैदल चाललो होतो त्या आपल्या रस्त्याने जोगेश्वरीच्या. आणि अरे बापरे म्हणलं तर पाठीमागे रिक्षा आले आपल्या. इथून आपल्याला जायचं आहे रांजणगाव फाटा. मग तिथून जायचं आहे आपल्याला म्हणजे स्टेशनला जायचं आहे. तर आपल्याला दोन स्टॉप करणं गरजेचं आहे. सो आपण सगळ्यात पहिलं आपण इथं थांबू. आता इथून डायरेक्ट आता रिक्षा पकडू आणि रिक्षामधून रांजणगाव फाट्यापर्यंत जाऊ. रांजणगाव फाट्यापासून बस पकडून तिकडं. आता आपण आलो इथं. मला असं वाटतं की आपण जास्त चाललोय. आता इथं स्टॉप करून फक्त एक रिक्षा पकडायचा आणि चाललेगा सीधा फाट्यावरती. मला चौकाचं नाव नाही माहिती, पण चौक अण्णाभाऊसाठी चौक आहे. सो इथं आपण थांबणार आणि इथून रांजणगाव फाट्याला पकडणार गाडी. क्या बोलता भाई? ये ब्लॉगिंग है भाई, वीडियो यूट्यूब के लिए. हाँ वीडियो बना रहे. हाँ वीडियो बना रहे भाई. सो इधर था. किसी से बात कर रहे हो? नहीं बात नाही कर रहा है, वीडियो काय आहे इसे. तो आता आपण इथं आलोय, बघू शकता हे फाट आहे. कुठलं आहे काय माहिती. तेच आता मग कशाचं नाव घेतलं होतं, नाव काहीतरी सांगितलं होतं ना, याचं नाव रांजणगाव फाटा. रांजणगाव फाट्याला चालेल का? कॅमेरे सर ब्लॉगिंग चालली. ब्लॉगिंग हां. रांजणगाव फाटा. सो आपल्याला रिक्षा भेटल्या आता रांजणगाव फाट्यामध्ये. रांजणगाव फाट्याला जायचं. किती घेता? ओके. ये ब्लॉगिंग आहे अंकल. ब्लॉगिंग चालली. ब्लॉगिंग व्हिडिओ ये यूट्यूबसाठी व्हिडिओ आहे. हां हां तुमचं पण येते, फक्त तो गाण्याचा आवाज कमी करा तुमच्या.
कारण ते कॉपीराईट यायला लागलं मला. YB लाईफस्टाईल. हो गाडीमध्ये बसलो आपण. दादा आपल्याला म्हणतात काय म्हणता अंकलजी कुठे चालले अंकल? असं आहे हा का? अच्छा चला आता आपण डायरेक्ट जायचं. दादा बस आपल्याला स्टेशनला जायचं म्हणलं बस कुठं उतरायला लागेल भाऊ? मी स्टेशनला चाललो. नाही आपल्याला रिक्षा जायचंच नाही स्टेशनला. स्टेशनला जायचं रिक्षा नाही आपल्याला गाडीने जायचं. हो पहिला स्टॉप कुठले? राजनगाव फाटा. राजनगाव फाट्यानंतर आपल्याला बसमध्ये जायचं. बसमधून मग डायरेक्ट स्टेशनला बाबापासून जावं लागतं ना? बाबावरून. अच्छा ऑटोमॅटिक गेलं डायरेक्ट. नाही रे ऑटोला नाही जायचं. चालू आहे भाऊ. बाकी काय बरं असेल हा चला थँक्यू. सो आता आपण आलो जोगे आपलं रांजणगाव फाट्यावरती. काय म्हणता भाऊ? काय व्हिडिओ बनवणार? मी म्हणतो इथं आलो मी सांगतो. हा आता बस कधी येते? जायचं कुठे? मला यायला जायचं स्टेशनला. पैसे मग चल ना. नाही रिक्षा नाही जायचं. सिटी बस हा तो इथं आले मी आता राजनगाव फाट्यावरती. तो रिक्षावाला म्हणतो बसचा मला रिक्षा नाही जायचं डायरेक्ट मला जायचं आहे. नाही मला जायचं आहे बसनी. तो आपण आता बसची वाट बघू. आता किती वेळ लागेल काय जायची. बस कधी आते अंकल? बस कधी येते? बस कब आएगी? देखो स्टेशन जाने का है. स्टेशन जाने का है स्टेशन. नंबर आएगा. अच्छा तो आम्हाला दिसली तिकडे बस त्या साईडला. तिकडे बस दिसली. आता बसची वाट बघू डायरेक्ट आपण जाऊ स्टेशनकडे. सो स्टेशनला जाण्यासाठी पण त्याचं एक रूट दाखवलं त्यांनी आपल्याला की पहिलं नंतर आपल्याला बाबावरती जायचं. बाबाच्या नंतर आपल्याला ॲटो करून परत ह्याला जायचं स्टेशनला. नाही तो रिक्षावाला म्हणतो मला फुकट नसते चालला. तो इथं बस आली वाटतं. म्हणजे बस थांबत नाही. बस आपली नाही. अरे तुरंत चल. अरे नाही तो काय म्हणतो मला फुकट नसते म्हणते ते. अरे तो वो तो टोले तुम्हाला सांगतो मित्रांनो अक्षरशः मस्करी नाही करत मी. तुम्ही ऐकलं असेल तर ठीक नाही तर ते खरंच मला की तुला फुकट घेऊन जातो डायरेक्ट. सो आपल्याला फुकट नाही जायचं. आपण बसची वाट बघूया. आपण रिक्षामध्ये बसलोय बघू शकता. थोडे केस घाण झाले आणि थोडं काळपट दिसत असेल तर थोडं हे करा. आणि त्यामुळे मी बसची वाट बघतो. तुम्हाला बस आली की बसमध्ये बसल्याच मग तुम्ही डायरेक्ट मी दाखवतोय बेटा. बस आली बस आली इथं बस जायचं. अरे चल स्टेशन में आ रहा है. अरे ये थोड़ा स्टेशन जा रही है. इधर जा रही है. बाबा पेट्रोल पंप किधर लाना? तो बाबा पेट्रोल पंप पे जाऊंगा ना भाई. अरे तो इसमें चलना है बाबा तक. तू तो यूट्यूबर है आप में तेरे पास तो कमाई आती है ना यूट्यूब. कमाई किसने? अरे कुछ नहीं आती बात. मेरा बन के पेड़ा घर तो भी इस पे जाने का तो इस पे. तो इसमें क्या फर्क गिर रहा तेरे को? वो बड़ी है ना. और क्यों ये क्या छोटी है?
भाई ये कितने सारे लोग को जाना पड़ेगा, तू मेरे को ही बोल रहा है चल चल अरे करके। तेरे को उससे क्या मतलब है? मैं तेरे को अकेले को लेके जाओ, उनको लेके जाओ। स्टेशनला आता इथं बाबा पेट्रोल पंपावर त्या गाडीने जायचं आणि मग तिथून आपल्याला परत दुसऱ्या गाडीला जायचं. तो गाडीचं नाव बघू शकता, काय म्हणतात. So बसले बाबा, आता बघू कुठवर जाते आणि कशी येते इथे. सगळ्यात पाठीत बसतो आपण, स्टेशनला जायचं. रिक्षावाला पगा फोर करत होता, तर ते यावरती बस नाही का तुला सोडतोय, बसच्या आधी सोडतोय तुला. अरे बाबा निघतंय का रे, तर ते म्हणतोय तुला बसच्या आधी सोडतोय चल नाही का. हे म्हणणं मला बसने जायचं नाही, मला स्टेशनने जायचं आहे. आपलं काय रे, मला बसने जायचं आहे, रिक्षाने जायचं नाही. इथं बघा लोक आहे भरपूर. आता किती वेळ थांबते काय माहिती गाडी, थांबून घेऊ आता. तुम्हाला दाखवतो हे बघा शेवटचं बस स्टॉप. सो गाडी निघली आता, काय माहिती किरकिट चालली वाटतं. आपण आता इथून बाबावरती जाणार आहे आणि बाबावरतून परत स्टेशनला. तर बघूया आपण. एक खिडकी पण ओपन होत नाही राव. तुम्हाला बसमधले आजचे लोक दाखवतो फक्त बघा. इथून आपण जाणार आहे बाबाला आणि बाबा पेट्रोल पंप, त्यानंतर आपण जाणार आहे स्टेशनला. चलो हां किती रुपये तिकीट आहे? 36 जण मारणार. अरे 42 काय चालू आहे? काय तिकीट जेवढं आलं तेवढं दे ना, आहे की नाही? काय सांग जास्त आज म्हणजे मी म्हणलो दुसरं जास्त लोड नाही घ्यायचं. तर 36 रुपये तिकीट आहे बाबा पेट्रोल पंप. 36 रुपये तिकीट. आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी झाली 50%. ते देत गेले पाहिजे. सो मित्रांनो, इथं बाबा पेट्रोल पंपावरती आलोय. हा बघा, हाच तो बाबा पेट्रोल पंप आणि भगवान महावीर उडान पूल. जस्ट त्याच्या बाजूला बाबा पेट्रोल पंप आणि एक रिक्षा. एक नंबर असं व्ह्यू. आणि आपल्याला त्या साईडला जायचं आहे स्टेशनला. तो इथं थोडंसं आहे. इथं बाबा पेट्रोल पंपावरती गर्दी आणि ट्रॅफिक. सिग्नल चांगला मोठा आहे. चौकाचं नावच बाबा पेट्रोल पंप दिलं आहे. तर आपल्याला इथून आता स्टेशनला जायसाठी 10 रुपये तिकीट मला ह्या साईडला जावं लागतं आपल्याला. तो सिग्नल सुटायच्या आतमध्ये आपण जाऊ. बघा इकडं लोक, पब्लिक बघा. स्टेशन किती रुपये घेणार? तो फटका पडला वाटतं पोलीसवाल्याने. ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या रे. इथं रिक्षा लागली तिथं डायरेक्ट 10 रुपये तिकीट देऊन स्टेशनला. आणि स्टेशनला जायचं बस. थांबा इथं रिक्षावाले थांबतात. बघू एखादा रिक्षा. हे डायरेक्ट बसला. ये क्या है? ये ऐसा ही कैमरा है अकल जी. हाँ? कैमरा है कैमरा. अच्छा कैमरा है. हाँ. आपले फटाक से बैठा लिया. सो आता किती रुपये घेणार? 10 रुपयेच ना. 10 रुपये. इथून 10 रुपये बाबा पेट्रोल पंपावरती जायला आपल्याला स्टेशनला 10 रुपये घ्यायचं. आणि अंकलने एवढं जोरात बसवलं की भाई, तो बोलतोय पोलीसवाले आएगे, पोलीसवाले आएगे. अंकल इथं 3 सवारी अलाउड आहे का? हाँ 3 सीट आला. मग आता हे चौघं कसं काय? करंट सीट रही तो 1500 रुपये का फटका है. अच्छा, तो तुम्हारी पहचान होएगी नहीं कि ना? हाँ? पहचान रहेगी ना तुम्हारी उधर? अरे काय की पहचान, किसी की कोई पहचान नहीं रहती. अच्छा ऐसा है क्या? हाँ काय की
पहचान वहचान। ये रिस्क के ऊपर है क्या चौथा? हाँ बस चौथा और जो है ये 10 रुपए जो है हाँ तो बड़ी मुश्किल से रिक्स पे है नहीं, ये नहीं, 10-20 रुपए जो है आगे किसी ने पकड़ लिया तेरे पास 4 है करके फिर? तो बस मुकद्दर अपने अच्छा ऐसा सीन है। हाँ। सही जिंदगी में सही नफा बात है। नुकसान नहीं, लिखा 10 हुआ है। रुपये साठी सारा से रिक्शा वाले को पकड़ते नहीं ना अंकल जी, हाँ रिक्शा वाले को पकड़ते नहीं, वो भी बोलते कि चलो छोड़ो 10 रुपए का क्या है। नहीं 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 अरे पकड़ दे। अरे रिक्शा वालों को तो क्या है फोटो उतारने का काम है, वो ऐसा गाड़ी थोड़ी पकड़ते अच्छा कि चलो बाजू में लगाओ, ऐसा पहले था। अच्छा अभी बाजू में लगाओ नहीं, फोटो उतारते वो हाँ। ऑनलाइन करते, अपना फोन नंबर रहता ना जो गाडी मालक रहता उसको करते पावती आ अच्छा। जाती। ऐसा सीन आहे का? हाँ अवघड आहे हो. बघा संघर्ष 10 रुपयासाठी 1500 रुपये घालवतोय अंकल, ते पण हाँ। रिक्समुळं. अंकल कितनी बार फटका पड़ा है अपने को ऐसा? ऐसा बहुत हो गया है, अब क्या जिंदगी का अभी गाड़ी नहीं भी बोले तो आज तकरीबन 26 साल से चला रहे ऑटो। 26 साल उससे पहले तो बड़ी 26 गाड़ी चलाते तो थे। 26 साल से कितनी पहचान होगी अंकल तुम्हारी? नहीं नहीं किसी से कोई पहचान करने की नहीं है अरे अपने वो को। 100-200 देकर वटा सकते हैं ना तो? नहीं 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 अपना काम ही नहीं है वटाने उठाने का। इतना अपने को सालों की इतनी पावती मिलती नहीं, अच्छा मगर एक बात बता रहा मैं कि वटाने बिटाने का नहीं, किसी के हाथ पैर पड़ने का नहीं, किसी का कुछ करने का नहीं। अच्छा जो भाग्य में रहेगा वो होके रहेगा। सही बात. हाँ नफा नुकसान अल्लाह के सामने झुकने का क्या है, बंदों के सामने हाँ। झुकते 150 बराबर। अगर लाखों रुपए नुकसान हो जाता तो क्या करते बराबर अपना। बराबर. अब ये तो अपना धंधा, उन्हें थोड़ी बोल रहे कि तुम बिठा के लेके जाओ। हाँ रिक्स तुम्ही ले रहे हो तो तुम्ही हाँ, भरो. फिर सही. अपन दे रहे रिक्स तो अपने ऊपर रहेंगे ना, उनका क्या है। बट लोकल में तो चलता ही रहता ना, लोकल ही है ना तुम्हारा. अरे लोकल में क्या और उसमें क्या भाई। सही है मतलब जितना इंटेंशन जो है वो सही तो है. बड़ा क्राइम करे ना तो हाँ। छूट सकते अपन। अच्छा छोटे हाँ, तो नहीं ये है. ऐसा करे तो नहीं छूट सकते अपन। सही है सही है. हाँ, चिल्लर करके कौन छूटा तो वो अपन छूटेंगे। हाँ वो भी सही है. बड़ा कुछ तो भी लोग करते उसके वजह से छूट जाते। ये हर रोज औरंगाबाद शहर में कुछ ना कुछ सुनने को मिलता है। आरटीओ ऑफिस कौन बोल रहा था भाई? ये आरटीओ ऑफिस है क्या? हाँ, ये ऑनलाइन बोल रहा था भाई मेरा। अच्छा देखो है ये ऐसा रहता है बेचारा वो ये ना इनसे बैठता हूँ भाया भी जा रहा मैं. भाई उधर बस दे ना मला समोर, मला पक्की जाम केलं जाईल. समोरचा वाटत आहे ना स्टेशन अंकल? वो सामने वाला ही है ना? ये आरटीओ ऑफिस ये आरटीओ ऑफिस है। ये ना. अब बता मेरे दोस्त हाँ। 10 रुपए भी नगद नहीं है उनके पास। ये ऑनलाइन के जमाना ऐसा ला के खड़े कर दिए कि आदमी ना जेब से भिखारी होगा, भले उसके बैंक में करोड़ों रुपए रहो, बरोबर. मगर जेब से भिखारी है, 10 रुपए भी नहीं दे सकता किसी फकीर मका तो। क्योंकि ऐसा है हिसाब। बट अंकल जी आजकल ऑनलाइन की दुनिया है ना, इसीलिए वो ऑनलाइन रख रहे हैं. दुनिया नहीं है बनाए वैसा। अभी हाँ। टेक्नोलॉजी है खाली है जैसी बस. थी वैसी थी, क्या चल रहा नहीं था क्या पहले? इधर ही उतरना है क्या? आराम से। ले लो अंकल. हाँ, बस पैसों को संभाल के रखो, वो अंकल जी इधर नजदीक में क्या क्या देखने लायक क्या क्या है? यहाँ पे नहीं बेटे, खुलदाबाद दौलताबाद को जाना था। अच्छा उधर है क्या? और उसको देखना था अपने बीबी का मकबरा। हाँ, वो तो देख लिया मैंने. इधर आपने इधर पकड़ो। आपने 50 दिए ना? ये ले बेटे, हाँ चलो अंकल मिलते हैं. चलो धन्यवाद। नाम क्या है आपका? मेरा नाम नसीर है। अच्छा सही आहे चलो. तो अंकलने आपल्याला काय भारी सांगितलं, म्हणजे 10 रुपयासाठी रिक्स वगैरे घेतात तर ते जाऊ द्या. तुम्ही सांगते मी तुम्हाला, मी स्टेशनवरती आले. हे बघा मस्जिद आहे, तर मस्जिद के सामने जस्ट स्टेशन है. तो इधर से आपण इंटर तो इधर से नाही आहे, इंटर आपल्याला तिकडनं करायचे आहे. सो आपण इथून आता पायी जाणार आहे. इथं ट्रॅफिक सिग्नल पण सुटलेला आहे, इथं बघू शकता तुम्ही त्या बाजूचं. पाठीमागं पोलिसाची गाडी पण आहे. सो आपण इथून पुढे जाऊ, पुढून आपण डायरेक्ट स्टेशनमध्ये जाऊ. ब्लॉगिंग आहे सर, ब्लॉगिंग आहे यूट्यूबसाठी. हां यूट्यूबसाठी ब्लॉगिंग करतोय. काय बोलले? फिरतोय म्हणजे नाही का, ट्रॅव्हलिंग करतोय आपण, तर ट्रॅव्हलिंग दाखवतोय. YB लाईफस्टाईल. सूरज नाव आहे माझं, राहायला जोगेश्वरला. हां
काय नाही सर. अरे मेजर राम 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 राम. चला. नाही नाही हो ना, कॅमेरा कसं साठी नाही काय? सर. काय त्याच्यामध्ये? कॅमेरा साहेबाला आपण दाखव. हा हा अरे कुणाला साहेबाला दाखव हे काय दाखवलंय मी कधी तर. काय दाखवलं तू? कॅमेरा आहे शूट चालतंय असा परवानगी वगैरे याला नसतं सर. ते आपलं सोशल वर्कर म्हणजे जे करतो आपण तेच आहे. काय व्हिडिओ आपण बनवला पुढं- पाहू दे. काय बोलले त्याच्या अगोदरचा व्हिडिओ दाखव. पाहू दे ना तू नेमकं काय करायला परमिशन घ्यावं लागते मित्र असं नाही बस नाही चालत नाही त्याला. परमिशन वगैरे काय. सो मित्रांनो ते 2 पोलीस ट्रॅफिकवाल्याने आणि पोलीसवाल्याने थांबवलं होतं. ते चांगलं बोललेत की काय शूट वगैरे करतो. तर मी त्याला दाखवलं काय चाललंय काय नाही. तो काय विषय नाही. मी आता जातोय स्टेशनवरती. तो डायरेक्ट तुम्ही बघू शकता इथं रिक्षा वगैरे थांबलेले आणि जस्ट आपल्या समोर तिथं मेन गेट आहे. इथं स्टेशन दिसते मला आणि ते बघू शकता इथं रिक्षावाले बघायला लागले. रिक्षावाले तर रिॲक्शन लय भारी होते काय माहिती. हां अच्छा निघाला. तो इथं मस्जिद आहे आणि याच्या बाजूला स्टेशन आहे. आपण स्टेशनला जाऊया. हो पोलीसवाले आले की थोडंसं घबराट झाली बाबा. आणि ठीक आहे एवढं तर ठीक आहे. आपण काय बोललोच नाही वाईट. त्याने पण सांगितलं की ते ड्रोन वगैरेचं शूट हा तर आपण पण ते काय शूट वगैरेचं तसं काही सीन नाही. आपण फक्त ट्रॅव्हलिंग करतोय फिरतोय. काय बोलते भाई हां काय बोलते की मला पण आहे का. सो स्टेशनचा इलाका बघू शकता. स्टेशनच्या बाजूला शौचालय आहे आणि आपण जाणार आहे आता त्या साईडला. आणि इथं ट्रॅफिक सिग्नल पण सुटले वाटते. सो सिग्नलचं थांबण्यासून आपण वाट बघूया. लोक पण चांगले प्रतिसाद मस्त यायला लागले. लोक बघायला लागले काय पण असू दे. लोक बघायला लागले चांगलं मस्त असं 1 नंबर. सो बरं वाटतं. अजून काय पाहिजे आपल्याला. सिग्नल बंद व्हायची वाट बघायची आता आपण. सिग्नल बंद झालं असं मला वाटतं. इथून जायचं आपल्याला. नाही बाबा थांबायच लागतं आपल्याला. थांबूया इथं स्टेशनला असं बघायचं काय. स्टेशनला काय बघायचं नाही. स्टेशनला बघायचं आणि डायरेक्ट निघायचं. इथं आपण डायरेक्ट रिक्षावाले लाईव्ह करायला लागले थांबले. इथं आपण जाऊया आतमध्ये. थांबा स्टेशनचं काम चालू आहे आय थिंक आहे ना. हो सो इथं ट्रॅफिक आता बंद झालेलं बघू शकता. इथं ट्रॅफिक बंद झालं. आता मी डायरेक्ट घुसतो. लोक एवढी बघायला लागलीत ना बघू दे आता काय करणार. तर स्टेशनचं काम चालू आहे. स्टेशन तोडलं वाटतं आय थिंक असं मला वाटतं. पहिली बार बघतो मी. चलो ओ भाई साहब स्टेशन डायरेक्ट तोडलं राव आहे ना. बघूया काय विषय काय नाही. हे भाई रेल्वे स्टेशन कामाने स्वागत करतोय. इथं रिक्षा लागायचे पहिलं. तर इथं नाव वगैरे असायचं सगळं तोडून टाकलं रे. हो भाई साहब नवीन स्टेशन केले. सो पहिलं स्टेशन इथं होतं. इथं जे की नाव असायचं औरंगाबाद आणि आता तिकडे झाले. तिथं तुम्हाला पाटी दिसत नसेल. सो स्टेशन नवीन स्टेशन झाले असं वाटतंय. पण हे पाडले जुनं होतं ते पाडले. तुम्हाला जवळून दाखवतो वाटलं अजून एकदा. हे बघा. अरे बाबा ए बाबा जरा जल्दी लगा क्या ते बघा हे पहिलं स्टेशन होतं पाडलं आता. ह्याच्या पुढंच तिकडं एक नाव म्हणजे नाव चेंज झाले ना थोडंसं म्हणजे काय तर नाव चेंज झाले. फक्त इथं रिक्षाला बघू शकता. ह्याच्या पुढं रिक्षाला परवानगी नाही. तर बघू शकता तुम्ही सगळं तोडून फिडून टाकलं इथं. जे पहिलं जुनं होतं ते डायरेक्ट तोडफोड केली. इथून पण जाऊ शकतो. हे बाहेरचा रस्ता आहे आणि इथून आपण पुढून जाऊ शकतो. ते आतमधलं आहे. आणि इथे एक तुम्हाला टॉय ट्रेन पण छोटी भेटती. ते की इथं बाजूला टॉय ट्रेन म्हणजे छोटी आहे. इथं रिक्षा बाईक पार्किंग आहे आणि तिथं ऑटो पार्किंग. आणि व्हायचा मी स्टेशन बघितलं नव्हतं अक्षरशः. सो डायरेक्ट तिथलं तोडलं आणि इकडं नवीन स्टेशन केलं आहे. डायरेक्ट बोर्ड वगैरे चेंज करून. तो आता स्टेशनचं नाव झालं आहे छत्रपती संभाजीनगर. आणि त्या बाजूला तिकीट घर आणि आपण तिकीट घराकडे काही जाऊ शकत नाही. तो आपण तिथं काम चालू वाटतं. हो तिथं बघा शौचालय वगैरे ट्रेनचं. आणि हे टी पहिलं स्टार्टिंगला पकडलं वाटतं छत्रपती संभाजीनगर. तिकडं तिकीट घर ते तिकीट घर आणि हे बघा इथं
आपण डायरेक्ट त्या नावाकडे जाऊया. नाव दाखवू डायरेक्ट. सो इथं बघा छत्रपती संभाजीनगर नाव झालेलं आहे तयार. आणि जे पहिलं जुनंवालं होतं ते त्या बाजूला सगळं तोडून टाकलेलं आणि इथं नवीन डायरेक्ट केलेलं आहे. आणि हे कसलं आहे, वॉशरूम आहे ना, इथं वॉशरूम आहे बघा बरोबर नावाच्या पुढं. आणि ह्या साईडला तिकीट घर. सो डायरेक्ट डेव्हलपच झालं इथलं स्टेशन आहे का, छत्रपती संभाजीनगरचं स्टेशन डायरेक्ट डेव्हलपमेंट केलेलं आहे. सो आता आपण तुम्हाला दाखवतो इथं तिकीट घर आहे. पहिले त्या तिकडं तिकीट घर राहायचं आणि सगळं राहायचं. सो आता इथं नवीन झालं आहे सगळं. नाव बोर्ड वगैरे पण चेंज केलेले हे बघू शकता इथं तुम्हाला दिसतं आहे. सो इथल्या लोकांना विचारतो मी कसं तुटलं आणि कधी तोडलं ते. सो चला तुम्हाला लगेच मी त्याला बोलतो. थोडं मीच पहिली वेळेस बघायला लागलो. मला वाटते मी आय थिंक 15-20 दिवस झाले, म्हणजे 1 महिना असं अराऊंड झालं काहीतरी समथिंग. सो आता ते बदललं तर बघू काय विषय काय नाही. सो आता जे स्टेशनच्या बाहेर आलो आहे मी. चांगलं झाले, डेव्हलप झाले. हो स्टेशनचं नाव पण चेंज केलं आणि स्टेशन पण चेंज केलेलं आहे. अशाच परीने तुम्हाला मी अगोदर दाखवत होता ना की जिथं म्हणजे औरंगाबाद नावाची होती तिथं ते आता संभाजीनगर केले. आणि इथं बघा हे विद्यापीठाचे जे पुढचा आकार लावलं ते लावल्यासारखे लावले. आणि इथं तिकीट काउंटर आणि विद्यापीठाची जी कमान लागते तशीच त्याच टाईपमध्ये कमान केली. पण ती विद्यापीठाची कमान दिसल्यानं वेगळी दिसल्यासारखी केली त्यांनी, पण ठीक आहे त्याच टाईपमध्ये. आणि इथून थँक्यू म्हणजे बाहेर जायचा रस्ता आहे ह्या साईडला. आणि ते तुम्हाला मस्जिद दाखवलं होतं ते मस्जिद आहे इथून. सो आता आपण स्टेशन फिरलं आहे आणि मला नव्हतं माहिती की स्टेशन तोडलं आणि येते वगैरे. सो आपण आता इथून मला वाटते क्रांती चौकात जाईल आणि क्रांती चौकातून ते आता म्हणजे ते शिवाजी महाराजाचा पुतळा आहे तो दोन्ही रस्त्याच्या आतमधून चौकामधला. सो आपल्याला ते बघायचं आहे. सो आपण इथं रिक्षा कोणाला तरी विचारून रिक्षा करू आणि आपण क्रांती चौकात जाऊ आणि त्या तिथं जायचं. पहिलं मला ते बघायचे फोटो. सो चला आपण बघूया इथं कोणाला तरी विचारू. मला वाटतं इकडून जायला पाहिजे. एखाद्या रिक्षावाल्याला कोणाला तरी विचारतात. थांबा इथं बघा हे बस स्टॉप आहे आणि हे मस्जिद. आपण डायरेक्ट झोपली गाडीमध्ये झोपले डायरेक्ट. काय विषय नाही. दादा मला क्रांती चौकात जायचं आहे. क्रांती चौकात जायचं काय जायचं आहे? हां रिक्षा कुठून भेटतात तिकडं कुठं? इथून जाऊ का बाब इथून? तो इथून जातं आता बाहेर डायरेक्ट. तर तिथं आपण क्रांती चौकामध्ये जायला रिक्षा बसू आणि तिकडे जाऊ. बघू आता किती म्हणते काय नाही. चालेल आता एका जणाला विचारलंय. बस क्रांती चौकात जायचं मला. क्रांती चौकात जायचं याच्या पुढं त्या साईडला. तिथून जायचं आपल्याला. ह्याच्या पुढून जायचं क्रांती चौकात. इथं बघू शकता इथून बाहेर आलो आपण. त्या बस लागलेली सिग्नल पण आहे. सिग्नल सुटू असतं आपण निघून जातो असं मला वाटतं. आणि त्या सिग्नलच्या पुढे त्यानं सांगितलं की क्रांती चौक आहे. सो आपण त्या क्रांती चौकात जाऊ पुढं डायरेक्ट. हे बघा इथंच मला वाटतं इथूनच जायचं. हे गाड्या थांबलेले. सो आपण निघून जातो असं मला वाटतंय. आणि पहिलं आपण इथं थांबलो होतो इथंच आलो परत असं. सो मित्रांनो क्रांती चौकात जायचंय. क्रांती चौकात जायचं कुठं? इथंच लागतात गाड्या. इथं आलं आता. हे कुठं हे ना क्रांती चौकात जायचं. शूट चाललंय भाऊ. बसलो आता रिक्षामध्ये. इथनं 20 रुपये बोलले. मस्जिदच्या जस्ट समोर लागले. ते पहिले इथं थांबलेलं. इथं पोलीसवाल्याने अडवलेलं मला. सो आता पोलीसवाल्याला अडवलं म्हणजे असं नाही अडवलं की ते विचारत होते काय सीन आहे काय नाही. हो आता इथून बसतो. इथं जायचं क्रांती चौकात. क्रांती चौकातून परत बघू आपण पुढे जाईल. ते आपल्याला माहिती नाही. बस रेल्वे स्टेशनच्या पुढं तिथून जातो आपण क्रांती चौकात. सो त्याला इथून चालली एंट्री बघूया. हां
सो मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं ट्रॅफिक लागली चांगली आणि जस्ट समोर आहे क्रांती चौक म्हणजे आयकॉनिक हे आता दृश्य आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि ते पण दोन्ही सर्कलच्या बीचमध्ये आणि ट्रॅफिक बघू शकता किती जास्त आहे तिथं. सो आपण डायरेक्ट जाणार आहे तिथं सिग्नल सुटायची वाट बघूया आणि इकडे बघू शकता इमारत आहे कुठली ते नाही माहिती. सो मी पहिली वेळेस बघतोय आणि बघूया सिग्नल सुटू दे मला एवढं नाही माहिती. इथं बघूया मला जायचं तर तिकडेच आहे समोरच्या बाजूने आता सिग्नल चालले तर त्यामुळे आपण पेट नाहीतर इथं ह्या साईडला थांबूया. हे बघू शकता इथं डायरेक्ट सिग्नल चालले आणि हाच तो पूल आणि या बाजूचं काय माहिती नाही मला. सो आपण पहिली वेळेस बघतोय हे आणि इथं पोलीसवाले पण आहे वाटतं एवढं नाही माहिती. बरोबर चांगली हातायला लागली इथं बघू शकता मला नाही माहिती जातोय मी आतमध्ये डायरेक्ट. सो व्हायचा शूट करू शकतो ना. सो बघू शकता मित्रांनो क्रांती चौकाचा सगळ्यात मोठा जे की आपल्याला रील्स वगैरे बघतो आपण किती रील्स बघतो याचे तर तोच फोटो बघा किती उंच आणि किती मोठा आणि ह्या साईडला पण सगळा पूल आहे इथून तिथपर्यंत आणि तिथून पण ह्या साईडला इथून तेवढा पूल आहे. सो दोन्ही पुलाच्या बीचमध्ये हा फोटो किती भारी वाटतं आहे लय वाटतं आहे रे. बघा आतमध्ये जायला अलाउड देतात का नाही माहिती. सो आपण अगर कुणी असेल तर ट्राय करू कारण आतमध्ये जायला अलाउड नाही असं वाटतेच मला. तरी पण आपण इथून बघू आणि थोडे सिग्नल चालू नाही तर आपण त्या साईडला पण गेलो असतो. आपण सिग्नल बंद झाले की पण त्या साईडला जाऊ आणि जस्ट त्या पाठीमागं बघू शकता क्रांती चौकातला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि ह्या बाजूला पण पूल वगैरे दोन्ही पुलाच्या बीचमध्ये आणि किती युनिक फोटो आहे त्याच्यात बघूया. इथं पायऱ्या दिसतात मला पायऱ्याकडे जातो मी डायरेक्ट. तो पायऱ्याच्या पुढं जातो आणि लोक बघा इकडे म्हणजे बघतात सारखी लोकांना बघू दे. समोरून जाऊ आपण याच्या पुढे जाऊ आपण डायरेक्ट. आता काय नाही मला वरती जायला ठीक वाटलं आणि वरती अलाउड देतात तर ते काय माहिती नाही. आपण खालूनच बघू शकतो किती उंच दिसतं मला पण त्याचा चेहरा पण दिसत नाही म्हणजे आणि सूर्य पडतो एवढं नाही माहिती. या साईडला झेंडा आणि हा पुतळा मला वाटते ट्रॅफिकवाला मला शिव्या देईल पण ठीक आहे काय शिव्या वगैरे नाही देणार तो. आपण बघू सगळं येऊन राऊंड आहे इथून संपलं वाटते जायला जायचा रस्ता तोच होता पाठीमागचा. तर आपण तिथूनच जाऊ आणि तिथून जर अगर तो त्या ट्रॅफिकवाल्याला फक्त विचार करतो तो जर म्हणला जा तर जातो नाही तर नाही जात. आणि जस्ट तुम्ही पाठीमागं बघू शकता पुतळा म्हणजे सगळ्यांना माहीतच आहे पण मी पहिली वेळेस बघतोय समोरून. तो क्रांती चौकामधला आहे तर तिथे एकच्या जागी 2 जण आलेले आहेत. सो मी त्याच्याकडे एकदा परफेक्ट जातो आणि विचारतो आणि तुम्हाला पण दाखवतो. बघा हे ट्रॅफिक सुटले आता जस्ट लगेच. तो इथं बघा आहे इथं आणि मध्ये सिग्नल एनी टाईम चालूच असते. इकडे बघू शकता तुम्ही हे झालं की इकडच्या पण बाजूला आहे आणि ते पण तिकडच्या बाजूला आहे आणि चौकामध्ये आता आपण त्या याला विचारायला जाणार आहे पण ते सिग्नल सुटले ह्या साईडचं बरं. आता जवळपास सिग्नल बंद नाही होणार तोपर्यंत आपण तिकडे नाही जाऊ शकत. मला नाही वाटत की ते हो म्हणून तरी पण आपण जस्ट ट्राय करूया. त्याला जर परमिशन दिलं तर ठीक अगर नाही दिलं तर मग आपल्याला काय नाही आपण एवढंच असं दुरूनच बघू शकतो. अगर जर आपल्याला वरतून जायचं चान्स दिला तर जाऊया. तो थांबा आपण आता लोक बघायला लागली चांगले. आपण ट्रॅफिकवाल्याला एकदा बोलून जस्ट त्याला हो म्हणावं आम्हाला जायचं आहे खरं जायचं. अगर वरती जायला जर परमिशन दिली तरी पण आपण जातो वरती. जस्ट आपली सिग्नल पण सुटणं झालेलं होतं. हो भाई आपल्याला परमिशन दिली मी पळतोय कशामुळं इथे सिग्नल लवकर सुटतंय. म्हणजे सगळ्यात पहिले इथे चप्पल काढतो बघा. चप्पल काढतो आणि डायरेक्ट आतमध्ये घुसलो. भाई साहेब एक नंबर असं फील आलं. मास्क काढतो भाई सगळ्यात पहिलं. इथं आलं एवढं चांगलं वाटतं. तर बघू शकता तुम्ही या बाजूला पाणी आहे आणि हे माले काय मला पण नाही माहिती एवढे डिटेल पण दिले परमिशन ठीक आहे आपल्याला. आपण याला चौकी पण बघणार आहे. पायऱ्या वगैरे पण पायऱ्या कुठून आहे पायऱ्या नाही माहिती. मग ते पोलीसवाला म्हणला भाई तू जा रे जा म्हणला भाई चांगलं वाटलं आणि दिले पण परमिशन आपल्याला.
आपण इथं डायरेक्ट आतमध्ये जाऊ. आणि याला फोटो वगैरे टाकायचं असतं तर डायरेक्ट ट्रेननीच टाकतो जोटायला. सो हे पण एकदम असं थंडगार असं वाटते. त्या बाजूला बघा त्यांचे जे पुतळ्याचे हे असतात ते बाजूला सगळे टाकले. आणि सगळीकडून आपल्याला म्हणजे एक सर्कलमध्ये सगळे लोक पण बघायला लागली. आणि मी पण नर्वस नाही, काहीच नाही, मला नर्वसनेस फील असं अजिबात होत नाही. उलटं चांगलं वाटते की आपल्याला एवढं महामानवाचं म्हणजे फोटो आपल्याला बघायला त्यांनी डायरेक्ट आतमध्ये सोडलं आहे. आणि मला नव्हतं माहिती आतमध्ये जातच वाटतं, काही हे नाही माहिती. आणि एकदम पाणी बघा किती नितळ पाणी आहे सगळं. आणि चौकात झेंडा. आणि ते तुम्ही जे आता तुम्हाला एवढं मी दाखवले तर त्याला क्रांती चौक असं म्हणतात. आणि मी पण खूप याचं ऐकलं होतं नाव वगैरे आणि रील्स वगैरेमध्ये खूप बघितलं होतं की फोटो मस्त आहे ते दोन्ही चौकाच्या आतमध्ये. आज रिअली म्हणजे अक्षरशः स्वतः डोळ्यांनी आणि जस्ट आमने सामने बघतोय तो भारी वाटते. बस एवढंच आहे. आणि तो पोलिसवाला म्हणला जावा, ते पण मस्त आहे. आणि इकडे चाललं आहे क्रांती चौक. आणि ते बघू शकता तुम्ही. मला चेहरा वगैरे काय दिसत नाही, अगर त्याला आपल्याला वरून गेलं तेव्हा दिसेल. मी याचे फोटो वगैरे स्नॅपला काढलेले याचे म्हणजे नाही का, वरतून ते फोटो वगैरे क्लिक करायचे ते केले मी. पण आत म्हणजे खाली कधी आलो नव्हतो, तो आज पहिली वेळेस आहे. आणि बघितलं पण चांगलं वाटलं. मला वाटलं गरम असेल पण गरम नाही, हे पाणी त्याच्यामुळे म्हणून थंड. आणि पाण्याचं म्हणजे फिल्टर करण्यासाठी इथं लावलेलं बघा हे पाईपाचं काय म्हणतात त्याला, म्हणजे पाणी एकदम क्लीन आहे, काहीच असं म्हणजे घाण वगैरे काय नाही. आणि इथं या साईडला ऊन एवढं पडतं पण एकदम थंड वाटते, असं काय नाही. हाच बाय दिल खुश हो गया एवढंच. आणि इथं तुम्हाला सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे इथं जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्रांती चौक येथे छत्रपती संभाजीनगर यांचे अष्टवृंद पुतळ्याचे अनावरण सोहळा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेले आहे. इथं बघू शकता तुम्ही. सो चांगलं आहे, सगळं बघितलं आहे. आणि बॅकसाईडने तुम्हाला दाखवलं होतं वाटते, मी बॅकसाईडला पण दाखवतो. पब्लिक बघते पण ठीक आहे, बघतं तर बघते, आपल्याला काय चालेल. इथं पाणी थोडं लिकेज आलं वाटते, जास्त झालं काय नाही माहिती. सो मित्रांनो बघू शकता. मला तर एक फोटो काढतो आणि मला वाटते थोडं थांबव इथं, तुम्हाला परत एकदा दाखवतो मी. तो 2-4 फोटो घेतो आहे, नंतर तुम्हाला परत दाखवतो आहे. आणि चांगलं वाटते. चेहरा नाही दिसत, चेहरा जर केलं वरतून गेलं तर दिसतं सगळं, पण आपण खालून बघलं नव्हतं कधीच, तर खालून बघायला चांगलं आहे एक नंबर असं. आणि मला वाटलं दिसायला म्हणजे वरतून गेलं नाही एकदम स्मॉल, म्हणजे साईज छोटी दिसते, पण छोटी नाही बाबा, लय मोठी साईज आहे याची. म्हणजे चांगला चौक, मोठा चौक आहे बोलू शकतो असं. म्हणजे आपण लाईटिंग वगैरे पण आहे इथं बघू शकता. सगळी लोकं तिथं पण म्हणजे येणारे जाणारे लोक सगळी फोटो वगैरे काढायसाठी तर अट्रॅक्शन म्हणजे आहेच आहे. एकदम पहिल्या स्टार्टिंगला पहिल्या रूम्समध्ये हे की इथं फोटो वगैरे काढायला परमिशन आहे आणि इथं फोटो काढतात ते लोक. सो मित्रांनो मी पण फोटो काढते आणि 2 मिनटं मला थोडंसं दम द्या, तुम्हाला मी लगेच फोटो काढून परत येतो. तर मित्रांनो फोटो वगैरे झाले माझे काढून. मी आता मला वाटते असं निघावं असं वाटतं. आता पाय गरम पण होतात आणि ट्रॅफिक इकडे एक सुटली तर एक चालू, एक सुटली तर एक चालू असते ट्रॅफिक. तो इथून मी निघतोय आता. आधी चांगलं वाटतंय, मला वाटते ब्लॉग आपला अतिशय सुंदर झालेला आहे. आणि मला पण आज खरंच खात्री वाटली की बाबा ब्लॉग एक नंबर झालेला आहे. आणि मित्रांनो म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, अक्षरशः कुणी आलं नसेल तर येऊन जावा, इथं जागा एक नंबर आहे. आणि मी पहिली वेळेस बघतोय, चांगलं वाटतंय. आणि मी ब्लॉग इथंच एंड करतोय. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक वगैरे करा आणि सबस्क्राईब करा. तर मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, चला.